खऱ्या अर्थानं यंदाची विधानसभा निवडणूक ही अनेक अर्थानं महत्त्वाची होती। महायुतीमधील दोन महत्त्वाचे पक्ष ते म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना की जे त्याच्या दोन शक्ल झाल्या, त्याचा एक गट तुमच्या सोबत आलेला होता। म्हणजे एकंदरीत भावनिक लाट निर्माण करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला, पक्ष फुटले, सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला। मात्र जनतेला याला साथ दिली की नाही असं वाटतंय? अगदी महत्त्वाचा प्रश्न आपण मला विचारलात, मी आपले आभार मानतो। कारण जनतेला आता ना सहानुभूतीवर जगू नका अशा प्रकारचा लोकांनी जनाधार दिला। आणि आता उद्धव ठाकरे साहेबांच्या प्रश्नाचं उत्तर, शरद पवार साहेब सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांनी हे दिलंय आणि राष्ट्रवादीला मानणाऱ्या मतदारांनी त्या ठिकाणी पवार साहेबांच्या दिलंय। म्हणजे हे दोन्ही नेते काय बोलायचे, जनतेच्या दरबारात जाऊ, इलेक्शन कमिशन चिन्ह देतंय, पक्ष देतंय, जनता ठरवेल कोणाचा पक्ष आहे। मला वाटतं आता तरी कबूल करा की बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना, शिवसैनिकांनी, मतदारांनी एकनाथ शिंदे साहेबांना दिले, पवार साहेबांच्या विचाराची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनाधार अजितदादांना मिळाला आहे। त्याच्यामुळे आता कबूल करा, हे दोन्ही पक्ष त्यांचे आहेत, चिन्ह त्यांचे आहेत, हा विषय निकाली त्या ठिकाणी निघाला पाहिजे। एक आपण लक्षात घ्या, लोकांना या ठिकाणी मत्सराचं, द्वेषाचं बोललेलं आवडत नाही। मला सांगा, शिंदे साहेबांना किती खालच्या पातळीवर उद्धवजी खोके, गद्दार, त्या ठिकाणी बोकड कोण बोलले जाऊन, गुवाहाटी, त्या ठिकाणी अनेक प्रकारे माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, हे लहान मुलं कशी त्या ठिकाणी खेळण्यात भांडण करतात, लोकांना आवडत नाही। तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर ठोका ना, आम्हाला आमचं काही चुकलं असेल तर तुम्ही काय केलं ठासून सांगा ना। तसंच अजितदादांच्या बाबतीत, आणि मग अजितदादाही कामात त्या ठिकाणी वाघ आहे, शिंदेसाहेब तर रात्रंदिवस काम करणारा नेता आहे। मग त्यांनी त्या ठिकाणी मेहनत घेतली, लोकांमध्ये गेले आणि लोकांनी दाखवलं ना की पक्ष कोणाचा आहे आणि जनाधार कोणाला आहे। मला आता तो विषय संपला पाहिजे। लोकांना अशा प्रकारच्या टीका, आता आमच्या देवेंद्रजींना त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे जाहीरपणे टरबूज बोलतात। आता मला सांगावं, एवढ्या सुसंस्कृत घराण्यात बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलेल्या उद्धवजींनी त्या ठिकाणी जाहीर सभेमध्ये एखाद्या एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या लोकप्रिय नेत्याला असं हिणवणं, त्याच्या व्यंगावर बोलणं योग्य आहे का? आणि हे लोकांना नाही आवडलं। मराठा आरक्षणाच्या बाबतीत देवेंद्रजींना आपल्या राजकीय स्वार्थापोटी विलन करण्याचा प्रयत्न या राज्यातल्या जाणत्या राजांनी केला। 40 वर्ष आपण सत्तेत होतो, 4 वर्ष मुख्यमंत्री होतो, तेव्हा मराठा आरक्षण का दिलं नाही सांगू शकले नाहीत। उद्धवजींची मराठा आरक्षणाबाबत भूमिकाच आली नाही। परंतु देवेंद्रजींनी ज्यांनी आरक्षण दिलं, ज्याने अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ दिलं, सारथी आली, वसतिगृह दिली, सर्व काही देत आहेत, प्रामाणिक प्रयत्न करतायत, ते मराठा आरक्षणाचे मारेकरी, खुनी असं जे केविलवानं चित्र उभं केलं ना, ते मराठा समाजालाही आवडलं नाही। त्यांना कळलं की कोणतरी आमच्या समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्रजींचा गेम करण्याचा प्रयत्न करतोय शांतपणे। आम्ही मराठा समाजासाठी देवेंद्रजींनी, सरकारने काय केलं सांगितलं, ही सगळी गोष्टी एक एक नीट मांडल्या आणि मी इतर ओबीसी समाजाचं एकवटून मतदान केलं। परंतु मराठा समाजानेही देवेंद्रजी, काही लोकांनी या ठिकाणी समाजाच्या प्रती काही भडकवण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हीच न्याय देऊ शकतात हे या निवडणुकीत अधोरेखित करून दाखवलं।